श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या घरामध्ये सुख समृद्धी तेव्हाच नांदेल जेव्हा तुझ्या घरामध्ये कुठल्याच प्रकारे कटकट नसेल, तुझं घर शांतमय वातावरणाने भरलेलं असेल, तुझ्या घरात कुठलाही केर कचरा नसेल, तुझं घर स्वच्छ असेल. कारण बाळा, जरी माणूस गरीब असला तरी चालतो, परंतु त्याच्या मनामध्ये मळ कधीच नसावा. त्याच प्रकारे बाळा, जरी तुझं घर छोटं असलं तरी चालेल, परंतु ते नीटनेटकं आणि सुंदर असायला हवं. तेव्हाच लक्ष्मी तेथे नांदत असते. तुझ्या घरात जर खूप सारी मोठी आर्थिक अडचण येत असेल, तर त्याला कारण तुझ्या घरातील अशांततापूर्ण वातावरण, तुझ्या घरामध्ये असलेली केर कचरा, हे सर्व देखील असू शकतं. म्हणून बाळा, याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. बाळा, जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून ठेव. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो, परंतु बाळा, हे देखील विसरून चालणार नाही की प्रत्येक अडचणींसाठी समाधान देखील आहे. आणि हेच समाधान शोधण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. म्हणून बाळा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. बाळा, घरात जर काही आर्थिक अडचणी जाणवत असतील, लक्ष्मी घरामध्ये नांदत नसेल, तर बाळा, घरात होणारा कलहाट, घरात होणारी अशांतता, घरात होणारा प्रत्येक शब्दांचा मारा तुला रोखायला हवा. कारण बाळा, घरामध्ये जेवढे तिखट शब्द तू वापरणार आहेस किंवा तुझ्या परिवारातील सदस्य वापरणार आहेत, तर त्या तिखट शब्दांचा मारा थेट आपल्या नशिबावर होत असतो. कारण बाळा, आपल्या घरात लक्ष्मी जर नांदायची असेल, परमेश्वराचं आगमन व्हायचं असेल आणि त्याच वेळेत जर घरामध्ये कटकट सुरू झाली, तर बाळा, त्या ठिकाणी एखादा सदस्य देखील थांबू शकत नाही. त्या ठिकाणी देवदेवता तरी कसे थांबणार आहेत. म्हणून बाळा, विचार कर. कुठल्याही प्रकारे घरात भांडणे तंडणे होऊ देऊ नकोस. घरातील प्रत्येक सदस्य हा प्रेमाने वागला पाहिजे. कुठलाही निर्णय घेताना त्यामध्ये सर्वांचा सहभाग असला पाहिजे. कोणाला कोणती गोष्ट पटत नसेल तर ती त्याला समजून सांगायला हवी. बाळा, जीवनात अनेकदा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल, म्हणून कोणाचाही राग कुणावर काढू नये. झालेली गोष्ट तिथेच सोडून द्यावी. बाहेरील कामाचा ताण घरामध्ये येऊन काढू नये. कामाचा जो काही ताण असेल तर तो त्याच जागी सोडून द्यावा. घरामध्ये बाहेर कुठलाही ताण किंवा बाहेर कुठलाही प्रकारचा लोड घरामध्ये जर तू घेऊन आलास, तर घरामध्ये कलह 100% होणारच आहे. म्हणून बाळा, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. झाली गेली गोष्ट तिथेच सोडून देत जा. नव्याने प्रत्येक गोष्टीची सुरुवात करत जा. घरातील सर्वांनी एकमताने विचार कसा करता येईल यावरती जरा लक्ष केंद्रित कर. बघ, जेव्हा तुम्हा सर्वांची एकजूट होईल, हीच एकजूट पाहून आपले परमेश्वर देखील प्रसन्न होतील. सहमत असशील तर कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप कर. बाळा, अनेकदा आपण खूप सेवा करतो, प्रार्थना करतो, परंतु त्यामागे जर असे काही कारणे दडलेली असतील तर त्या सेवेचा कुठलाच फायदा आपल्याला होत नाही. हे देखील सत्य आहे. म्हणून बाळा, प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं. त्याच प्रकारे तुझ्या या प्रगती न होण्याचे कारण देखील हेच आहे. घरातील कटकट, घरातील भांडणे, वेगवेगळे अनेकांचे विचार, अनेकांचे वेगवेगळे मत, याने तुझ्या घरातील
शांतता भंग होत आहे. म्हणून बाळा, शांतता भंग होऊ देऊ नकोस. जे काही करायचं ते सर्वांनी मिळून करा. म्हणून जर तुला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल, तर शांतता खूप गरजेची आहे. त्याचप्रकारे बाळा, लक्षात घे, घरामध्ये धनसंपत्ती टिकत नसेल, घरामध्ये आर्थिक कडकडी जाणवत असेल, तर बाळा, हे सर्व दूर करण्यासाठी माता लक्ष्मीची सेवा नक्की कर. बाळा, जीवनात अनेकदा आपण हे विसरून जातो की माता लक्ष्मीची सेवा कशी करायची. बाळा, सेवा कशीही कर, परंतु घरामध्ये स्वच्छता ठेव. घरात जे काही वातावरण आहे ते शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर कधीच म्हणत नाही की तू माझी रात्र आणि दिवस सेवा करत राहा. परमेश्वर असं कधीच आपल्याला सांगत नाही की बाळा माझी सेवा कर. परमेश्वर एवढंच सांगतात, तुझं मन स्वच्छ ठेव. घरात सर्वांना समान वागणूक दे. कधी कोणाचं मन दुखावू नकोस. कधीच कुणाला कमी लेखू नकोस. कधीच घरामध्ये अशांतता पसरवू नकोस. भांडणे करू नकोस. अशीच आपल्या परमेश्वराची शिकवण आहे. परंतु आपण ही सर्व शिकवण सोडून फक्त परमेश्वराची सेवा करत असतो आणि परमेश्वर जे सांगताय त्याकडे दुर्लक्ष करत असतो. म्हणून बाळा, असं चुकूनही करू नकोस. परमेश्वर सांगताय त्याकडे नीट आणि लक्षपूर्वक लक्ष दे. जे काही व्हायचं आहे ते तर होणारच आहे, ते कोणीही रोखू शकत नाही. परंतु बाळा, जे तुला करायचं आहे ते इतरांना सांगत बसू नकोस. जर तू कुठलीही गोष्ट पूर्ण होण्याअगोदरच त्या गोष्टीचा प्रचार करत बसलास तर ती गोष्ट पूर्ण होण्यास विलंब लागू शकतो किंवा ती गोष्ट पूर्ण राहू शकते. म्हणून बाळा, जे काही करायचं ते परमेश्वराला सांगून कर. फक्त इतर जे काही बाहेरील लोक आहेत त्यांना सांगण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. एकदा की तू ती गोष्ट पूर्णपणे केलीस तर मग इतरांना सांगू शकतोस. परंतु तुला एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची आहे आणि सुरुवात करण्याअगोदरच तू इतरांना सांगत फिरलास तर बाळा, ती गोष्ट परिपूर्ण होणार नाही. म्हणून कोणतंही काम करताना शांत राहण्याचा प्रयत्न कर. घरातील सर्वांना तुझ्या प्रयत्नामध्ये सामील करून घे. आपल्या घरातील व्यक्ती सोडून बाहेरील व्यक्तीला आपल्यामध्ये ढवळाढवळ करू देऊ नकोस. म्हणजे घरातील व्यक्तींमध्ये मतभेद होणार नाहीत. बाळा, जीवनात असे खूप सारे नियम आहेत, ते भगवंत आपल्याला शिकवत आहेत. परंतु आपल्याकडे एवढाही वेळ नाही की आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. म्हणून बाळा, थोडासा का होईना वेळ आपल्या देवासाठी नक्की देत जा. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मी तुमचा बाळ आहे टाईप कर. बाळा, हे सर्व काही आपले गुरु, आपले परमेश्वर, आपले माऊलीच आपल्यासाठी करू शकतात. बाकी इतर कोणीच आपल्याला खरं सांगत नाही. सर्वजण आपल्या दुःखाचं हसू करत असतात. म्हणून आपलं दुःख कोणाजवळ सांगायचं हे विचार करून सांगत जा. प्रत्येकाजवळ आपल्या दुःखासाठी मलम तर नाही, परंतु आपल्या दुःखासाठी प्रत्येकाच्या घरात मीठ जरूर आहे. म्हणून कोण तुझ्या जखमेवर मीठ चोळेल तर कोणी मलम चोळेल. म्हणून बाळा, ज्याच्याजवळ सांगायचं आहे त्याच्याजवळ मत व्यक्त करत जा. जो तुझा हितचिंतक आहे त्याच्याजवळच आपली कहाणी सांगत जा. इतरत्र कोणाजवळही आपल्या खाजगी गोष्टी सांगत जाऊ नकोस. याने तुझ्या आयुष्यामध्ये खूप संकट येण्याचं प्रमाण वाढू शकतं. बाळा, असेच सुंदर विचार देव तुझ्यापर्यंत रोज पोचवणार आहेत. असेच सुंदर मार्गदर्शन रोज तुझ्यापर्यंत येणार आहे. यासाठी तुला आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. लगेच हे चॅनल सबस्क्राईब करून ठेव
आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला देखील लाईक करून ठेव. बाळा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुला असे व्हिडिओ रोज बघायला मिळणार आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद प्रेमळ भक्तांनो.